तिथे परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी भाजप आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले। आमदार धस यांच्या विरोधात परळीत जोरदार घोषणाबाजीही झाली। धस यांच्या परळी दौऱ्यात मुंडेंचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। मोटर चालला आहे महातू आंधळे त्यांच्या घरी का गेले नाही फटायला। 8 महिने झालं मोटर होऊन, म्हणजे हे जातीवादी हे करतो का? परळीमध्ये त्याचा एक अधिकारच नाही। परळीमध्ये बदनामी काय, परळीची बदनामी केल्याबद्दल सुरेश धस अधिकार आहे आमचा। परळीचीच बदनामी नाही तर सुरेश धस यांनी महाराष्ट्रातल्या सर्व वंजारी अधिकारी कर्मचाऱ्यांना लक्ष केले। महाराष्ट्रातल्या वंजारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना लक्ष केले, एवढंच नाही सर्व अधिकाऱ्यांना लक्ष केले। त्यामुळे सुरेश धसाचा मी जाहीर निषेध करतो। केवळ परळीतच नाही तर शिरसाळामध्ये देखील सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि यावेळेला पोलिसांनी देखील या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। धनंजय मुंडे यांचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, हे संतप्त झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर आरोप करतायत आणि याच सगळ्या प्रकरणी आता परळीमध्ये याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले। दरम्यान यातल्या काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली। सुरेश धस आज मस्सादोग आणि परळीच्या दौऱ्यावर होते। या सगळ्या दरम्यान परळीमध्ये धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला, धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या या भागामध्ये मुंडेंचे कार्यकर्ते संतप्त झालेले होते आणि त्यांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले। यावेळेला त्यांच्यावर विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आपण ही जी दृश्य पाहतोय ही शिरसाळ्यातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी देखील सुरेश धस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सगळ्या दरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केलं। कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले होते। सुरेश धस यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं धस विरुद्ध मुंडे असा सामना देखील पाहायला मिळतोय आणि यामध्ये समेट देखील घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता। अशा देखील काही बातम्या या दरम्यान समोर आलेल्या होत्या, परंतु या सगळ्याला छेद देताच सुरेश धस हे मस्सादोगमध्ये गेलेले होते। त्यावेळेला त्यांनी धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांसोबत चर्चा केली। त्यानंतर कृषी घोटाळ्यासंदर्भात देखील सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडेंवर आरोप सातत्यानं केलेले आहेत। तर दुसरीकडे परळीमध्ये त्यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी देखील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे जे सगळे कार्यकर्ते होते ते धनंजय मुंडे यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। तर पोलिसांनी त्यातल्या काही कार्यकर्त्यांना देखील आता ताब्यात घेतलंय। अपडेट जाणून घेऊयात, गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, परळी असेल, शिरसाळा असेल, मुंडेंचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळतात। नक्कीच की गोंधळाची परिस्थिती आता शिरसाळ्यामध्ये निर्माण झाली होती। ज्यावेळी गोपीनाथगडाचं दर्शन घेऊन सुरेश धस हे पुढे बीडकडे निघाले होते आणि बीडकडे जात असताना ते शिरसाळा या ठिकाणी चौकामध्ये आले असताना एकदम काही तरुण रस्त्यावरती आले आणि आपण बघतो की काही झटापट झाली। एका तरुणाला पोलीस ताब्यात घेत होते। त्यावेळी किमान 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ सुरेश धस हे गाडीत बसलेले होते आणि त्यांची गाडी शिरसाळ्याच्या या चौकामध्ये उभी होती। त्यानंतर काही तरुणांनी तर अगदी पोलीस ज्यावेळेस पुढे आले त्यावेळेस घोषणा सुद्धा द्यायला सुरुवात केल्या होत्या। धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अशा काही घोषणा होत्या। आता गोंधळाची परिस्थिती आहे, नेमकं कळत नाही की हे जे समर्थक होते ते मुंडे समर्थक आहेत, आणखी कुठल्या कारणाने हे झालंय। एक मात्र खरं आहे की सुरेश धस यांना काळे झेंडे परळी शहरामध्ये दाखवल्यानंतर ज्यावेळी बीडला जात होते त्यावेळी शिरसाळ्यामध्ये सुद्धा असा प्रकार घडला, ज्यामुळं सुरेश धसांचा ताफा 5-10 मिनिटांसाठी थांबवण्यात आला आणि आता सुरेश धस पुढे बीडकडे रवाना झाले। गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।